अरे तुम्ही दोघं अजून इथेच आहात का? हं. चला चला, उशीर होतोय बाई, मला निघायला हवंय. अगं आई, आपण सगळेच जाणार आहोत. अरे हो, मी विसरले ग. बरं मग चला, उशीर नका करू. अगं आम्ही जरा घरी जाऊन येतो, फ्रेशन अप होतो, कपडे बदलतो. लवकर हा इरा. हो. एक मिनिट, तू हे काय घेऊन चालली आहेस? ग, आपण आरतीसाठी चाललोय ना, मग रिकाम्या हाताने कसं जायचं? हा, थोडा प्रसाद घेतला. चला चला, उशीर नका करू, चला लवकर. हा. अगं साडी वगैरे नेसून येते ना. या वाती आणल्यात, लावू का समय? नाही नको ठेवा, मी लावते नंतर. हे जरा प्लीज घेऊन जा. आणलंस का सगळं? होय. हा जा, आत नेऊन ठेवून दे. हा, मी बघते नंतर. कसली एवढी समधी तयारी? आरतीची तयारी केली आणि आता अक्षराच्या घरचे पण येत आहेत ना. अगं बया, सुनेच्या घरच्यांसाठी एवढी तयारी? म्हणजे काय, अगदी जंगी स्वागत करणार आहे मी त्यांचं. नाही म्हणजे सुनेच्या घरच्यांसाठी एवढं काय करायचं नसतंय. आम्ही तर कवा बी काय बी केलं नाही. म्हणजे नाही म्हणजे लेकीच्या घरचं काही खायचं प्यायचं नसतंय ना व. मग एवढी संधी कशाला तयारी करायची असं म्हणाले म्या. नाही म्हणजे ती परंपरा असतात म्हणतात ना व, म्हणून म्हणलं. म्हणजे लेकीच्या घरचं काही खायचं नसतंय का प्यायचं नसतंय. आता समजा उद्या माझ्या लेकीचं लगीन झालं तर मी थोडीच तिच्या सासरचं काही खाणार आहे का पिणार आहे? नाही. हा म्हणजे ते काय असते, ज्याचा त्याचा प्रश्न असतोय म्हणा. नाही नाही, तुम्ही सगळं म्हणताय ते बरोबर आहे, पण काय, या सगळ्या जुन्या रीती परंपरा झाल्या. हं, काळानुसार बदलायला हवं की नाही? आणि सणवार म्हटल्यानंतर फक्त ह्या अशा रीती परंपरा नसतात, तर एकत्र येणं असतं, एकमेकांच्या घरी जाणं असतं, पाहुणचार घेणं असतं. आता आपण घरात इतकं गोड करतो, ते काय फक्त आपल्यासाठी असतं? सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा आनंद घ्यायचा असतो, आस्वाद घ्यायचा असतो. आणि काय, मी माझ्या मुलाच्या लग्नात नव्हते ना, त्यामुळे मला असं वाटतंय की मी त्यांचं अगदी छान मस्त मनापासून स्वागत करावं. आणि फक्त परंपरा रीत म्हणून नाही, तर अगदी मनापासून ते सगळं करण्याची माझी इच्छा आहे. नाही म्हणजे तुमचं समज बरोबर आहे म्हणा. बरं आता लगीन होऊन 1 वर्ष होत आलं की आता कसल्या रीतीभाती पाळायच्यात? आणि तुम्ही नसताना आमच्या ताईनं भरपूर काय काय केलंय हो. दुर्गे, काय चाललंय तुझं? हा, तुझ्याच पदाचं जात असल्यावानी काय बोलतीयस? अगं करू दे ना त्यांचं, त्यांना काय करायचं ते. तू नका उगा मध्ये मध्ये बोलूस. अगं मी कवा तर काय तर बोलते काढते. मी आपलं माझं मत सांगितलं. हा, तुझं मत कोणी विचारले का? नग तवा सांगा या. हा, काय मत? जा, फुलाची पडी राहिली ती घेऊन ये. अक्षरा, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. नाही ठीक आहे. काय आहे, त्या जे काय बोलतात त्यांना काही भानच नसतं, कसलाही मागचा पुढचा विचारच करत नाहीत. खरंच ठीक आहे, मला सवय झाली आता. पण थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? अहो मला माहित नव्हतं तुम्ही एवढी सगळी तयारी करणार आहात माझ्या घरच्यांसाठी. खरंच थँक्यू. अक्षरा, मगाशी मी म्हटलं ना, मला खरंच उत्सुकता आहे ग तुझ्या आईवडिलांना भेटण्याची. त्यांचं खरंच मनापासून स्वागत करावंसं वाटतंय मला, कारण त्यांनी तुझ्यावर इतके चांगले संस्कार केलेत, म्हणून तू इतकी चांगली घडली आहेस. माझं भाग्य आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली. ताई, ताई, हिरा कशी आहेस? मस्त. ही इरा माझी बहीण, आई, आणि हा निखिल, इराचा नाव. नमस्कार. शपथ. ही अगं म्हणजे मला जेव्हा कळालं तेव्हा असं वाटलं नाही एवढी सिमिलॅरिटी असेल.
पण ह्या मॅडम तर सेम भुवनेश्वरी मॅडम सारख्या दिसतायत. इरा, आई बाबा नाही आले का ग? काय झालंय, बरे आहेत ना ते? हो बरे. मी म्हणाले ना त्यांना जमणार नाही कदाचित, पण त्यांनी सगळ्यांना नमस्कार सांगितलाय आणि सॉरी सांगितलंय नाही येऊ शकले त्याबद्दल. तुम्ही बसा ना सगळे, या बरं वाटलं तुम्हाला भेटून. हा आता थोड्या वेळाने आरतीला सुरुवात करूया. या बसा. या, ये इरा. आणि ते ह्याचं सांगितलं काय ढोलताशा पथकचं? आपलं नेहमीच ढोलताशा पथक आहे. नाद गोळा. आणि प्रसादाचं पण सांगितलंय, बायका तयार करतायत प्रसाद. हां बरं ऐक ना, सुकामेवा, मोतीचूरचे लाडू, बत्ताशे, गुलाल, चुरमुरे सगळं रेडी आहे. शाबास शाबास बरं ढाकलं सरकार, ते गाड्याच्या सजावटीचं मी बघतो बरं का. हां बघ बघ, एकटा करू नकोस. ओंक्या तू अजून 1-2 पोरं हाताशी घे आणि ह्याला मदत करा म्हणजे पटापटा होईल. हो चालतं. करतो आम्ही याची मदत. आणि एक काम करा, ते आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, गणपतीच्या मूर्ती भिजतील, त्यामुळे वरनं ताडपत्रीची वगैरे जरा व्यवस्था करा, शेफ्टीची सगळी. आणि दोन्ही गणपती एकत्र जाणार आहेत, घरातला बी कारखान्यातला बी, त्यामुळे कारखान्यातल्या सगळ्या महिला कामगार वगैरे संघ असणार. गर्दीत धक्काबुक्की वगैरे असले प्रकार व्हायला नको. ओंक्या शेफ्टीची काळजी घ्या बायकांच्या. होय, सगळी व्यवस्था केली आहे मी. हां, तू काळजी करू नको. मिरवणूक एकदम शांततेतच पार पडेल. विघ्नहर्त्याच्या या मिरवणुकीत काहीच विघ्न येणार नाही. तू आहेस म्हणल्यावर काय तशी काळजी करायचं कारण नाही, पण तरी. आणि ते निर्माल्य फुलं बिलं सगळं इकडे तिकडे टाकू नका म्हणावं. काय कारखान्यात एक आपण ते हे ठेवूया, काय म्हणते त्याला, ते निर्माल्य कलश ते ठेवूया आणि त्याच्यातच ते अर्पण करायला सांग. सगळ्यांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दे तू. वा, बेस्ट आयडिया. आजच आणतो मी निर्माल्य कलश. करा तेवढं. मी पळतो जरा. हां घरी जातो, आरतीची तयारी करायची, तिकडे पण पाहुणे बिवणे येणार आहेत. तुम्ही पटापटापटा हात हलवा, कामं पटापटा वरका लई वेळ राहिलेला नाही. काय रमेशराव? ए इथं काय तोंड पाहतो रे, जा कापड घेऊन ये, जा पण जा. बरं बरं, जातो जातो. हॅलो. हां, ते गाड्याचं झालं का तयार? हां लवकर तयार कर, आणि मी जेव्हा सांगेल ना तेव्हा डायरेक्ट फॅक्टरीवर पाठवून द्यायचं. आलं लक्षात? आता मिरवणुकीत येणार खरी माझ्या दाताडा 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 दाताडा. कसली मजा येणार आहे रे? एवढं काय झालं होतच काय? माझा आवाज ओळखत नाही वय? घाबरलो नाही, तुम्ही एकदम असे अचानक बोललात ना म्हणून जरासं ते चोराच्या मनात चांदणे असतं जो थोडं. चालतंय, मला सांग आता काय प्लॅन काय तुझा? म्हणजे सांगून टाक पटकन, इथं दुसरं कोण नाही ऐकायला. सांग काय प्लॅन आहे? माझा प्लॅन तुम्हाला सांगू? हा. आणि प्लॅन जर का विस्कटला तर तुम्ही माझ्यावरच ओरडाल परत. नाही, एक काम करा, तुम्ही डायरेक्ट मिरवणुकीतच या आणि बघा मजा काय होतं मिरवणुकीत. धतड 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 धतड. ए आणलं कापड. सुख करता सर्वांगी सुंदर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अक्षरा, आपल्या घरचा प्रसाद आहे, हा सगळ्यांना देशील. हो दे. काय मोठ्या मास्तरीन बाई आमच्यावर नाराज आहे जणू. विसरलायच घ्या आम्हासनी. निदान लिखील तर भेटायला यायचं. लई दिवस झालं फिरकला नाही इकडे. हो नाही अधिपती, असं नाहीये. म्हणजे आम्ही दोघंच असलो तरी कामं पुष्कळ असतात ना. हा ते आहे म्हणा. काय मग इरात कसं चाललाय संसार? चाललाय, मस्त चाललाय. काय काय इरा? नाही म्हणजे एवढ्या घाई
गडबडीत लगीन केलंस, आम्हाला कुणाला बी बोलविलं नाहीस. बरं आमचं सोड, सख्या बहिणीला बी नाही बोलविलंस का लग्नाला? नाही म्हणजे घाईत लगीन केलं. काही गडबड तर नव्हती ना? नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का घरच्यासनी काय घाई होती का काय, म्हणून लवकर लगीन केलं का काय, म्हणजे कुणाला बोलवलं नाही ना म्हणून विचारलं. हा नाही नाही तसं काही नव्हतं. ॲक्च्युली अचानकच ठरलं आणि मुहूर्त होता ना, त्यामुळे बोलावता नाही आलं. सॉरी. अच्छा अच्छा बर. अहो असू दे इरात आहे, त्याच्यात काय एवढं. लगीन झालं ना व चांगलं, दोघे जण सुखात राहायचा का नाही, आनंदात राहायचा का नाही, ते महत्वाचं. नाहीतर कशाला लगीन करतोय माणूस, ह्याच गोष्टीसाठी करतोय. ते जी गोष्ट होती ती लय महत्वाची. काय तर उगाच तुम्ही मनावर घेऊ नका जा. बरोबर आहे तुमचं. बरं चला निघू का मी? नाही नाही, असं कसं? जेवल्याशिवाय कशा जाणार तुम्ही? असं नाही, जेवून जा. अहो नाही नाही, जेवण नाही. नाही म्हणजे हे घरी एकटेच आहेत ना म्हणून. हं? मी त्यांच्यासाठी डबा देते ना. अहो नाही. अगं अगं आई, आपण त्या म्हणतायत तर जेवूयात ना, डबा देतील त्या. अरे हो, नाही नाही, बाबा घरी एकटेच आहेत, तात्काळात थांबतील, आम्ही घरी जातो. हां बरं तुम्ही 1-2 मिनिटं थांबा. हं, आलेच. धनाजी, हिरा, निखिल, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं अभिनंदन. हं? तुम्ही आहात ना, थांबताय ना? मी आलो जरा. हो हो. दुर्गे, हा? झालं का मटा सोलून? अगं एक काम किती वेळ करत बसणार आहेस? चल, लय काम आहेत. हा चल. ओंक्याचा फोन आला. तुम्ही बसा बोलत, मी आलो जरा. फॅक्टरीत फोन आलाय. घ्या की तुम्ही, काय काय ना झालंय. इरा, जरा तरी भान ठेवून बोलत जा. आता लग्न झालंय तुझं, थोडं तरी जबाबदारीने वाग. बघ आजूबाजूला कोण आहे. बघ ना इरा, मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. शिकवलंय ना आम्ही तुला. अगं मी काय चुकीचं बोलले? अगं त्या जेवायला थांबायचा आग्रह करत होत्या म्हणून बोलले, बाकी काय नाही. इरा त्याबद्दल नाही बोलत आहे. मग अच्छा, ते होय. अगं पण ते तरी कुठे चुकीचं बोलले मी? चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम सेम दिसतात, अगदी डिट्टो. कुणाच्याही तोंडून जाईल ते. पण इरा तरी असं बोलायचं नसतं ना. आई अगं, मला क्युरिओसिटी होती चारुलता मॅडम बद्दल, आणि अचानक त्या अशा समोर आल्या म्हटल्यावर मला एकदम शॉक बसला. इरा मोठी झालीस तू, तुझं लग्न झालंय, थोडं तरी नॉर्मल वाग ना. का असं करतेस? निखिल जरा समजाव तुझ्या बायकोला. तू समजवतीयस ना? म्हणजे समजाव तूच आता तिला. मॅडम, हे काय आणलं? अगं तुझं नवीन लग्न झालंय ना, मग तुझी ओटी नको का भरायला? हो पण हे कशासाठी करताय तुम्ही? नाही असं कसं? हे सगळं कशासाठी? म्हणजे अक्षरा, अगं सांग ना तू त्यांना. नाही म्हणजे
खरंच ओटी भरली असती फक्त तरी चाललं असतं ना, दागिने वगैरे कशासाठी? अगं आई राहू दे ना, म्हणजे रीत असेल त्यांची, किती छान रीत आहे. हं? अहो नाही मास्तरीन बाई, असू दे. इराताईंचं जर रिस्तर लगीन झालं असतं तर हे सगळे लग्नात केलंच असते, पण ते काय सगळं गडबडीत झाल्यामुळे लग्नात काही करता आलं नाही. त्यामुळे आता असू दे. आमच्या आईसाहेब असते तरी आता त्यांनी हेच केलं असतं. जे काय होते ते चांगलं आहे. सूर्यवंशी घराण्याला शोभेल असंच चांगलं असू दे. इराताई मस्त आहे हे सगळं. बरं आता एकदा तुम्ही या ना घरी आमच्या. हो हो नक्की येऊ आम्ही. तुमच्या लेकीला सांगा आम्हाला घेऊन यायला. सांगायचंय का त्यात आई, आपण कधी जाऊ शकतो. बरं येतो आम्ही आता. हां आई आणि घरी गेला फोन करा, बाबा कसे जरा सांग मला. हो मी करते ना फोन. हां निखिल काय आल्यापासून काय बोलला नाही, गप आहे. तसं नाही, म्हणजे हे सगळं बायकांचं चाललं होतं, म्हटलं मी काय बोलणार मध्ये. चला. हां येतो. या अधिपती थँक्स. आज मी इथे जे काही केलं तू मला अडवलं नाहीस, काही बोलला नाहीस. मला जे करायचं होतं ते करू दिलंस. म्हणजे मी करत असलेली कुठली तरी गोष्ट आज तुला आवडली. आमच्या आईसाहेब जे करतील जसं करतील तेच जर तुम्ही केलं तर आम्हाला आवडणारच आहे ते. आमच्या आईसाहेबांची परंपरा जर तुम्ही पाळत असाल, घरचे सगळे लोक पाळत असतील तर काय आम्ही अडवणार नाही. आम्हाला न आवडायचा काही प्रश्नच नाही. हिरा जरा मॅच्युअरली वागत जात. हां तुम्ही दोघी पण ना मला एकदम लहान मुलगी असल्यासारखं समजवता. अगं तू वागतेसच तशी. आई प्लीज, काय वागले मी आता? मला सांग, मी काही एक्सपेक्ट केलं होतं का? नाही. आपण साधं आरतीला आलो होतो, पण त्यांनी माझी ओटी भरली, सोन्याचा दागिना दिला म्हणल्यावर कोणाला आनंदच होणार ना. अगं पण ताई प्लीज, तू ना तर जास्त विचार करू नकोस. आणि खरं सांगू तर तू नशीबवान समज स्वतःला. इतकी चांगली सासू मिळाली आहे तुला. म्हणजे बघ ना त्यांचं किती मोठं मन आहे. त्यांनी मला आल्या आल्या सोन्याचा दागिना दिला. इतक्या अदबीने बोलतात, सगळ्यांना रिस्पेक्टफुली वागवतात. तुला खरं सांगू, त्या भुवनेश्वरी मॅडमपेक्षा तुझ्या खऱ्या सासू खूप भारी आहेत. खरंच नशीबवानेच तू या घरची सून आहेस. म्हणजे तू कमनशिबी असं म्हणायचं तुला? नाही रे, तसं नाही म्हणायचंय मला. इरा अगं काय बोलतेस तू, कळतं का तुला? हे बघ इरा, हे बघा भांडू नका. मला फक्त एवढंच म्हणायचं की थोडंसं जबाबदारीने वागत जा. कुणाला एक खटकेल असं नाही वागू ग. तुला खरं सांगू का, मी काहीही बोललं तरी कोणाला तरी खटकणारच आहे ना. मॅच्युअरली वागत जा. संसार करतेस ना आता, संसाराला लाद. ठीक आहे शिक्षिकाबाई, येऊ आता? बाबा घरी एकटेत ना म्हणून. हो ठीक आहे, निघा तुम्ही आता. अक्षरा येतो बेटा. येतो ताई. काळजी घे. ऐक ना संतोष, झालं तेवढं बस झालं. हा खूप उशीर झालाय, घरी निघूया. हे टचअप वगैरे ना उद्या सकाळी येऊन बघू. हा चल चल. अंगाशी एक काम करा, या गाड्याची सजावट काढा आणि या गाड्याला लावा. शेम टू शेम, काही फरक नाही दिसला पाहिजे. हां काही बी गडबड करू नका, डाऊट नाही आला पाहिजे आपल्यावर कुठला. हां आणि या गाड्याची सजावट झाली तर ह्यो गाडा गायब करायचा, दिसला नाही पाहिजे कुणाला. चला लागा कामाला. प्रेम म्हणते याला, प्रेम. अयो देवा, आमचे मोदक काय आवडले नाहीत काय हो? तुमची जायची वेळ आली. आम्ही म्हणलो होतो तुम्ही जायच्या आधी आईसाहेबांनी घरला घेऊन या म्हणून, पण त्यांच्याशिवायच तुमचा उत्सव साजरा झाला घेऊ यावर्षी. काय चुकलं मागलं असेल तर खरंच माफ करा बाप्पा. आईसाहेबांसारखं सगळं आमसने पाळता आलं नसेल तर खरंच माफ करा.
आता चाललायचा तुम्ही तुम्हाला काय थांबवू शकत नाही, पण एक विनंती करतो, आता बास झाला. आता आईसाहेबांनी लवकरात लवकर पाठवून दे बाबा. करमना झालंय, लय आठवण या लागल्या.